दिंडोरी प्रणीत कृषीशास्त्र विभाग यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरीप हंगामास आपल्याला सुरुवात होणार आहे। मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर खरीपातील मुख्य पीक कपाशी आणि सोयाबीन हे दोन पीक आहेत। त्याचबरोबर ती खरीपातील एक मुख्य नगदी पीक म्हणून मका, तुरीचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, सलग तूर। तर या खरीप हंगामामधील जे आपण हंगामी पीक व्यवस्थापन आपण करणार आहोत, तर यामध्ये आपण जे पण पिकांचं नियोजन करतोय, तर त्यामध्ये मुख्यतः आपण आज जो विषय या ठिकाणी मी आपल्याला जो सांगणार आहे, खरीप पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन। प्रत्येक पिकाचा वाढीसाठी जे 16 मुख्य अन्नद्रव्यांची गरज लागते, तर ती आपण रेग्युलर जर प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना पाहिलं तर जाणवतं की आपण बऱ्यापैकी पिकाचं व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा अवलंब करतो। काही शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करतात, पण सरासरी आपण मुख्यतः रासायनिक खताची मात्रा बेसल डोस किंवा उभ्या पिकामधील 1 किंवा 2 वेळेस पिकाच्या नुसार आपण अन्नद्रव्य देतो। पण आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची आहे आणि कमी लागवड खर्चामध्ये अधिक पिकाचं उत्पन्न जर मिळवायचे, तर आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावंच लागेल। एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे पिकाला आवश्यक असणारी एकूण अन्नद्रव्याची गरज ही आपण सेंद्रिय खते, जैविक खते, रासायनिक खते, हिरवळींची खते यांच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करावायची आहे। मुख्यतः आपण आता पूर्व मशागत जमिनीची नांगरटणी करून रान तयार पेरणीलायक केलेलं आहे। पेरणी करत असताना आपण सरीवरंबा पद्धतीने किंवा रुंदवरंबा सरी पद्धतीने आपण त्याची लागवड करणार आहोत। पण रान तयार करण्या अगोदर, जमिनीची पूर्व मशागत करण्या अगोदर आपण दर 3 वर्षाला एकदा प्रत्येक शेतकरी बांधवांनी जमिनीचं माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे। जमीन नांगरटणी करण्याच्या अगोदर मातीचा नमुना काढायचा आहे। त्या नमुना हंगामी पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागापासून 1 फूट खोलीपर्यंत साधारणतः जो पण आपलं क्षेत्र आहे, साधारणतः कोरडवाहू शेत असेल तर 10 एकरमधून 1 मातीचा नमुना काढायचा आहे। बागायती असेल तर 5 एकरमधून 1 नमुना काढायचा आहे। नमुना काढत असताना झिगझॅग पद्धतीनं स्पॉट त्या शेतातले निवडायचे आणि त्या प्रत्येक स्पॉटला 30 सेंटीमीटर खोलीचा एक खड्डा घ्यायचा आहे, व्ही शेप आकाराचा, आणि त्या एका बाजूचे पूर्ण जमिनीचा थर हा नमुना म्हणून आपल्याला काढायचा आहे। हा नमुना प्रत्येक 20 ठिकाणून गोळा केल्यानंतर एकत्र मिक्स करायचा आहे आणि साधारणतः गोल करून असा गोल ढीग करायचा, त्याचे 4 भाग करायचे, 2 अपोजिट भाग फेकून द्यायचे आणि 2 नमुने घ्यायचे। असं तोपर्यंत करायचं जोपर्यंत अर्धा किलो मातीचा नमुना हा राहतो। तो नमुना आपल्याला चांगल्या कापड्या पिशवीमध्ये घेऊन आपल्याला माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी विद्यापीठाची प्रयोगशाळा असेल किंवा कृषी विज्ञान केंद्राची असेल किंवा मान्यताप्राप्त कोणतीही माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आपल्याला द्यायचं आहे। त्या माती नमुना परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावरती आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामातील आपल्या पिकाचं नियोजन करायचे। हा एक मुख्य भाग आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे, माती परीक्षण झाल्यानंतर जमीनची शेवटची पेरणी अगोदर आपल्याला जमिनीची शेवटची जी मशागत करायची आहे, त्याच्या अगोदर आपल्याला सेंद्रिय खतांचा अवलंब हा झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कुजलेली ऊसाची मळी असेल किंवा कुजलेलं ह्याची कोंबडीचं खत असेल, लेंडी खत असेल, यांचा वापर आपल्याला करायचा आहे। सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत साधारणतः 10 ते 12 टन प्रति हेक्टरी आपल्याला शेवटच्या मशागतीच्या अगोदर जमिनीमध्ये मिसळायचे आणि त्यामध्ये
मोठ्या प्रमाणावरती जर सेंद्रिय खत आपल्याला बाहेरून विकत आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे तर विकत बाहेरून आणण्याऐवजी आपण हिरवळीच्या खतांचा ज्याच्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे, बरू आहे यांचा जर वापर केला, साधारणतः एकरी 40 किलो बियाणं, 30 ते 40 किलो एकरी बियाणं जर आपण पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जमिनीवर जर आपण ब्रॉडकास्टिंग केली तर पडणारा पाऊस, पहिला जो पाऊस पडेल त्यावेळेस जमिनीतील तण उगवण्याच्या अगोदर आपल्याला हे हिरवळीचं खत उगवून येईल आणि साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये त्याला फुलोरा येईल. तो फुलोरा आल्यानंतर ते हिरवळीचं खत जमिनीमध्ये आपल्याला गाडायचे. मोठ्या प्रमाणावरती त्यापासून आपल्याला बायोमास हा त्या ठिकाणी तयार होतो. हिरवळीच्या खताचा वापर जमिनीतील सुपीकता, उपयोगी जीवाणूंची संख्या आणि वापरत असलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. तिसरा आहे जैविक खतांचा वापर हा बीज प्रक्रियेच्या माध्यमातून. जसं आता आपण कपाशीचं एक उदाहरण घेऊयात. कपाशीची बियाणाची बॅग आपण जर मार्केटमधून विकत आणलेली आहे तर त्या पॅकेटला फोडून आपल्याला जे शेतामध्ये लागवड करण्या अगोदर त्याला आपण द्रवरूप जीवाणू संघ, ज्याला आपण म्हणूयात की लिक्विड कॉन्सर्शिया, ज्याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, हवेतील नत्र जमिनी स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विद्राव्य जीवाणू ज्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असे 3 जैविक खते एकत्र असणारं ज्याला आपण द्रवरूप जीवाणू संघ हे मार्केटमध्ये कृषी विद्यापीठांकडे, कृषी विज्ञान ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे. हेच जर आपण द्रवरूप जीवाणू संघ आणलं तर 1 किलो बियाण्याला 10 मिली औषध लागणार आहे द्रवरूप जीवाणू संघ बीज प्रक्रिया करण्यासाठी. पण या 10 मिलीमध्ये 1 किलो बियाण्याला आपण त्याची बीज प्रक्रिया केली तर त्याचा फायदा एवढा आहे की साधारणतः 20% रासायनिक खतांची मात्रा कमी, शिफारशीत मात्रेपेक्षा कमी वापरूनसुद्धा आपल्याला 15 ते 20% उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याच्यामुळे कृपया करून प्रत्येक शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, मका जे पण आपण खरीपाचे पीक घेत आहोत किंवा भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, वांगी असेल, ऊस असेल, या प्रत्येक पिकाला द्रवरूप जीवाणू संघ जैविक खतांची बीज प्रक्रिया, बेने प्रक्रिया करूनच आपण लागवड करावी. कारण याला बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया करण्यासाठी औषध फार कमी, म्हणजे 1 किलोला 10 मिली. फक्त सोयाबीन आणि भुईमूग या 2 पिकांचं बियाण्याचं आवरण हे पातळ असतं, त्याच्यामुळं त्याला 1 किलो बियाण्याला 5 मिली औषध वापरावं आणि इतर पिकांसाठी 1 किलोला 10 मिली वापरावं. याचा जर वापर जर केला तर 20% खतामध्ये, रासायनिक खतांच्या मात्रेमध्ये बचत होते आणि त्याचा फायदा आपल्याला लागवड खर्च कमी होऊन पिकाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होतो. चौथा त्या ठिकाणी शिफारशीत खतांची मात्रा, ज्याच्यामध्ये आपण नत्र, स्फुरद, पालाश यामध्ये आपण मुख्यतः जे मिश्र खते आहेत, मिश्र खतांचा वापर करावा किंवा ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी विद्राव्य खतामध्ये 19-19-19, 0-52-34, 0-00-50, 12-61-0 या विद्राव्य खतांचा जर वापर केला तर ज्या ठिबक सिंचनावरती कपाशीची लागवड असेल, तुरीची लागवड असेल, भाजीपाल्याची लागवड असेल तर विद्राव्य खतांच्या जी मात्रा आपण वापरणार आहोत ती साधारणतः 90% ते 95% पिकाला उपयोगी पडणार आहे. आणि ठिबक सिंचन असून जर आपण जमिनीतून रासायनिक खतं जर दिले तर आपल्याकडं अधिक उत्पादन क्षमता असताना, घेण्याची क्षमता असतानासुद्धा आपण रासायनिक खतं जमिनीतून दिल्यामुळे त्याची कार्यक्षमता ही कमी होईल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्याही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाचा वापर आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी संपूर्ण खताची मात्रा जे पण पीक घेणार आहोत त्याला आपण विद्राव्य खतांच्या माध्यमातून ड्रीप इरिगेशनमधून आपण द्यावी. त्यानंतर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. माती परीक्षणावर आधारित आपल्याला कळेल की आपल्या जमिनीमध्ये कोणत्या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, त्याच्या आधारावरती आपण त्यांचा वापर करावा. विशेष करून जे तेलवर्गीय पिकं आहेत, सोयाबीन आहे, कपाशी आहे, तेलाचं प्रमाण वाढवण्याची किंवा त्याला पूरक हे सल्फर आहे. जर सोयाबीन किंवा कपाशीची आपण पीक घेत आहोत तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एकरी 10 किलो सल्फर जर हे आपण पेरणीच्या वेळेसच जर दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला
त्या बियाण्यातील तेलाचं प्रमाण वाढेल, म्हणजे बियाण्याचं वजन वाढेल, म्हणजे एकंदरीतच आपल्याला पिकाचं उत्पन्नामध्ये वाढ होईल. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. 6वी पद्धत आहे की ज्या वेळेस पावसाचा खंड पडतो किंवा जमिनीतून खतं देणं शक्य नाही, तर त्यावेळेस आपण पिकांना अन्नद्रव्य हे फवारणीच्या माध्यमातून फोलियर स्प्रेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण 19-19-19 किंवा 20-20-0 20-20-0 1% किंवा फुलोरा अवस्थेत पीक असेल तर 052-34 1%, बोरॅक्स बोरॉन 1% 0.1% किंवा दाणे भरण्याची अवस्था पिकाची असेल त्यावेळेस 13-0-45 याचा वापर करू शकतो. किंवा पावसाचा खंड ज्याही वेळेस पडेल, पाण्याची ताण पिकाला पडत आहे अशा वेळेस, तर त्यावेळेस 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आपण पीक 1 महिना पेक्षा वयानं कमी असेल तर 100 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. आणि 30 दिवसापेक्षा जास्त पिकाचा कालावधी असेल, वय असेल, तर त्या ठिकाणी आपण 200 ग्राम प्रति 10 लिटर घेऊन पाण्यात जर फवारणी केली पोटॅशियम नायट्रेटची, तर साधारणतः आपल्याला एक 10 ते 12 दिवसापर्यंत पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता त्या ठिकाणी निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये घट कमीत कमी होते. तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपण येणाऱ्या खरीप हंगामातील सर्व पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं. अधिक माहितीसाठी आपण दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरील अधिक माहिती घ्यावा. धन्यवाद.